आज कार्यक्रम होता आपल्या वाघजाई देवीच्या मंदिराला कळस बसवायचा होता। त्याच कार्यक्रमासाठी मी खालच्या गावात निघालेलो, खालच्या म्हणजे जुन्या वारुंजीत। मग परत गेलो तर बघितलं तर मंदिराला सजावट पण एक नंबरमध्ये केलेली। आता म्हणलं जरा काहीतरी काम करूया म्हणून जेवणा सेक्शनला गेलो। आता म्हणलं काहीतरी मदत करूया, तर आम्हाला काम असं लावलं की ताकाच्या पिशव्या फोडायच्या होत्या मट्ट्यासाठी। तर माझ्याबरोबर मट्ट्याच्या पिशव्या फोडायची शिवम आणि दर्शा होती। दर्शा पिशव्या कमी फोडायचा ना अंगावर लय उडवायचा। दर्शाला म्हणाला का तुझं काम कमी ना अंगा उडवा उडवीजलंय भाऊ, म्हणलं लग्नाला आलायस तरी असं वागायला लागलास, कसं व्हायचं तुझं। परत मंदिराला सजावट पण बघा फुलांची लय भारी करून घेतलेली। तेवढ्यात परत शंकराचार्य महाराज म्हणजे शंकेश्वर मठाचे मठाधिपती त्यांचा पण आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं, मग ते पण आलं आणि त्यांच्या हस्तेच आपल्या कलशाचं पूजन झालं। पूजन झाल्यानंतर मग कलश बसवायचा कार्यक्रम पण लवकर सुरू होणार होता, तोपर्यंत दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला। मंदिरात पण पूजा बघा कसली जोरात मांडली, एकदम सगळं पारंपरिक केलेलं आणि देवी पण बघा आपली। मग तेवढ्यात परत कळस बसवायचा कार्यक्रम लवकर सुरू होणार होता। मग कळस वर नेल्यानंतर मग म्हणले आता कळस बसवायला सुरू करतील। मग आरती झाली आणि मग कळस बसवायला सुरू केला। मग कळस बसवायला सुरू केल्यानंतर 12च्या आत कळस बसवायचा होता, पण बरोबर डॉट 11:45ला कळस बसला। कळस बसल्यानंतर आपलं सगळं करणं सिमेंट बिमेंटनं पॅक करून टाकला की परत काय नको, तेवढ्यात माणसं जेवायला बसले। पहिलं महिलांना प्राधान्य दिलं, वर सरकारमध्ये पण महिलांना प्राधान्य आणि इकडे पण महिलांनाच द्यायला लागतंय। मट्टा प्याला एवढी गर्दी झालेली की काय बोलायचं कामच नको, इतका माणसं मट्टा पेत होती। म्हणलं शेवटच जिलेबी मट्टा असल्यामुळे माणसाने धुळा उडवला। मेनू पण खतरनाक ठेवला होता, नियोजन एकदम मस्त केलं होतं समितीनं, एकदम भारी। म्हणजे दर्शा तेवढ्यात मला मट्टा आणि जिलेबी पेताना गावला। म्हणलं मट्टा फोडाय तूच होतास की ना, आबा चुकवून आम्हाला जेवायला बसला होता। वरण भात, व्हेज पुलाव, खीर, परत मट्टा, जिलेबी, भाजी इतकं उतरा ना आम्हाला तेवढ्यात गावलं झाडाखाली जागा, मस्तपैकी झाडाखाली जेवाय बसलो आणि म्हणलं आता मट्टा पिऊन घरी। व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते।